मित्रांनो, जर तुम्ही शेगावला यायचा विचार करत असाल तर खास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। सर्वप्रथम तुम्ही शेगावला आल्यानंतर बस सुविधा फ्रीमध्ये घ्यायची आहे आणि भक्तिनिवासकडे येऊन इथे रूम बुक करून घ्यायची। तर रूम बुक करून आंघोळ करून महाराजांचं दर्शन करण्याकरिता महाराजांच्या समाधीकडे महाराजांच्या मंदिराकडे यायचं आहे। तर इथे तुम्ही मंदिराच्या साईडनं या बारीमधून येत असताना मित्रांनो महाराजांच्या नावाचा नामस्मरण करायचं आहे। जय गजानन माऊली गणगण गणात बोते असे नामस्मरण करत करत तुम्ही महाराजांचं मंदिर किती सुंदर आहे हे पाहत पाहत बारीमध्ये पुढे चालायचं आहे। आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे आणि जगाच्या पाठीवर एकमेव मंदिर आहे असं सुंदर आहे। मित्रांनो, बारीमध्ये तुम्ही पाहू शकता किती सारी बारी महाराजांची लागली आहे। कितीही बारी असली तरी तुमचं अर्ध्या किंवा एका घंट्यामध्ये दर्शन होणार महाराजांचं। तर महाराजांच्या नामाचा नामस्मरण करत करत तुम्ही मंदिराकडे येऊन मंदिर किती सुंदर आहे हे पाहायचं, मंदिराला प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आणि महाराजाच्या पालखीचं देखील दर्शन घ्यायचं आहे। आणि किती सुंदर हे मंदिर आहे, जगाच्या पाठीवर एकमेव असं सुंदर मंदिर गजानन माऊलीचं आहे जिथे तुम्हाला निस्वार्थ मनाने सेवा केली जाते। मित्रांनो, इथे VIP कल्चर वगैरे काही नाही, कारण की इथे सर्वांना सर्वसाधारण लाईनीमधून दर्शन करावं लागतं, पैसा देऊन तुम्हाला दर्शन होणार नाही। त्यासाठी हे खूपच सुंदर मंदिर आहे। इथला रूल खूपच भारी आहेत रूल। तर महाराजांचं किती सुंदर मंदिर आहे हे तुम्ही सर्वतः फिरून पाहायचं। इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये तुम्हाला देव दिसल्याबिगर राहणार नाही। सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये इथे भिंतीमध्ये प्रत्येक जागी तुम्हाला देवच दिसणार। तर पूर्णतः मंदिर किती सुंदर आहे, किती छान आहे हे पाहून घ्यायचं, मंदिराला प्रदक्षिणा घालून घ्यायच्या। आजूबाजूचा परिसर पाहणं झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही इकडे महाराजांच्या प्रसादालयाकडे येऊन महाप्रसाद घ्यायला विसरू नका, कारण की 5 स्टार हॉटेलपेक्षाही चांगला इथे तुम्हाला महाप्रसाद दिला जातो। सर्वप्रथम तुम्हाला महाप्रसादामध्ये भात वाढला जातो, नंतर भातावरती कढी टाकली जाते। महाराजांना पिठलं आवडते म्हणून तुम्हाला पिठलं दिलं जातं, वरण दिलं जातं। मित्रांनो, एक बुंदीचा लाडू आणि चपाती दिली जाते। तर महाराजांचा महाप्रसाद नक्की इथं आल्यानंतर ट्राय करून बघा, खूप सुंदर वाटेल। नंतर आता आपण आलो आनंदसागर आध्यात्मिक केंद्राकडे। तर इथं आनंदसागर सुरू झालेला आहे तुम्हाला पाहण्याकरिता। तर आनंदसागर देखील तुम्हाला पाहण्याकरिता खूपच सुंदर आहे मित्रांनो, बिनाशुल्क फ्रीमध्ये। आणि आनंदसागरकडे तुम्हाला जाण्यासाठी बससुद्धा फ्री आहे, त्यासाठी आवर्जून आनंदसागर पाहण्यासाठी हे आध्यात्मिक केंद्र आहे आनंदसागरामधलं। तर इथं तुम्हाला मी पूर्णतः आध्यात्मिक केंद्र दाखवत आहे। तर तुम्ही इथं आलात ना तर 100 रुपयाची पास काढून ट्रेनमध्ये तुम्ही पूर्ण आनंदसागर फिरून बघा। पायानं जर फिरायचं म्हटलं तर तुम्हाला 1 आठवडा देखील कमी पडेल। त्यासाठी मित्रांनो ट्रेनमध्येच फिरून पहा तुम्ही। जर तुमच्याकडे टाईम असला ना तर 2-4 दिवसाचा टाईम काढून तुम्ही शेगाव पाहण्याकरिता या। तर आता आपण आलेलो आहोत महादेव मंदिर पाहण्याकरिता शेगावमधील इकडे आनंदसागरमधील। तर मित्रांनो, या महादेव मंदिराचं दर्शन केलं आणि चारी साईडनं 4 नंदी आहेत या महादेव मंदिराच्या। खूपच सुंदर असं गार्डन आहे इथे। तर इथं आल्यानंतर तुम्ही पाहून घेऊ शकता किती सुंदर गार्डन आहे, किती 4 साईडला 4 नंदी थांबलेले आहेत आणि 4 दरवाजे देखील आहेत या महादेव मंदिरामध्ये एंटर करण्याकरिता। खूपच सुंदर असं ठिकाण तुम्हाला पाहण्याकरिता मिळेल। तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही येत असाल तर तुम्हाला खूपच मदत होईल। आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल। जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मग, बाय।